ज्यांच्या वावरातून समृद्धी गेली त्यांना भेटा. पैसे परत गेले पण बहिणींनी सहाय्य केलं नाही. या बहिणी बिनी भाऊ बिऊ ही सगळी भामट्याची टोळी आहे. काही पोर म्हणते ती पोरगी माझ्यावर प्रेम करते. चक्रम आहे तू. ती प्रेम बिम काय करीत नाही. ती फक्त तुझं एटीएम मोकळं करते. प्रेम बिम काय नाही. लोकांना वेळ नाही प्रेम बिम करायला. या जगातल्या लोकांना चारच गोष्टी लागतात. मला पैसा पाहिजे, मला मान पाहिजे, माझ्या ताब्यात सत्ता पाहिजे, माझंच गावानं ऐकलं पाहिजे. चौथा कोणाला रोग झाला नाही काय नाही. सगळी लोक रात्रंदिवस ती तडफडत आहेत. याचं उत्तर एकच आहे, मान. जमीन एकूण लोकांना फेटा बांधतो म्हणजे ते काय धर्म आहे का? धोन तो दान केलं कान पठाणी दान आहे 13% पसवलं काढितून लोकांना तुरे काढतो दान नाही का? करू ना तू साडू आहे हलकट क्वालिटीचं नाही. ही मान असेल. काही लोक म्हणतात मी काही लोक म्हणतात मी ग्रामपंचायत सदस्य आहे. तू चक्रम आहे. तुला कोण सांगितलं सदस्य? तुला सदस्य व्हायला 13 लाख रुपये लागले येड्या. तू सदस्य नाही. तुझा गेम केला गावानं 13 लाखाला. तुला सांगितलं काय आपलं बावळा? मी महाराज आहे. तू भरमिष्ठ आहे. भरमिष्ठ. तुला कोण सांगितलं तू महाराज? काही लोक म्हणते मी महाराज आहे. पागल आहे तू. तू महाराज नाही आहे. तू पांडुरंगाचे लेकरू आहे. त्याचा निरोप देणं तुझं काम आहे. कोण सांगितलं? आता आमच्याकडे महाराज मंडळीनं कार्ड काढलेत. कार्ड कीर्तन संपलं का वाटायचे. नवीन बाबा झाले ना कार्ड वाटायचे याडपाट. आणि त्या कार्डावर काय काय छापित आहे? रामायणाचार्य, भागवताचार्य, शिवपुराणकार, शिवचरित्रकार, रामायणकार, समाज प्रबोधनकार. मग सगळं तू एकटा करतो. आम्ही काय बोंबील वाजतो काय? चालेल. काही लोक म्हणते आमचे ते महाराज आहेत ना कीर्तनाचे पैसे घेत नाही. फक्त सप्त्याला 200 पोते साखर मागा द्या. मग गावही ठोकून घेतं साखर. आमच्या महाराज मंडळीचा काही काहींचा धंदा आहे. गावातले 2-4 येडे हाताची धरायचे आणि गाव मातीत घालायचं आणि गावानं त्यालाच बोखंड घ्यायचं. तो महात्मा आहे का? असा महात्मा आहे. आम्ही खरं बोलतो तर आमचं ठोकायचं, त्यांना बोखंड घ्यायचं. म्हणजे असं हे समाज आचार आहे. महाराज चांगलं म्हणलं का कार्यक्रम त्यांनी फक्त कीर्तनात 2-4 वेळा 2-4 गावातल्या लोकांचं नाव घ्यायचं. त्यांची लाल केली का त्यांनी अख्ख्या गावाला सांगायचं बाबाला मठ बांधायचा आहे 200 पोती साखर द्या. गावाचे पैसे अख्ख्या लाल याची आणि बाबाने त्याचं नाव घ्यायचं. गाव मेलं थुकून मग वाळून खाऊ. या मोठ्या लोकांनी असेच दाबून मारले. आमच्यासारखं नंगाट आऊत बरं ना. पुन्हा बोलू नका आमचं काय एका गाव अजून खुटले. पण खरं आहे ते. खरं ते खरं. आता आम्हाला इंदुरीकरचं कधी कार्ड पाहिलं तुला? इंदुरीकर अहो मोठ्याच्या पोरेला जाहिरातीची काय गरज आहे? आपण काय भिकारच पोर घ्या. आपला बाप पांडुरंग आहे, आपली आई रुक्मिणी आहे. आपल्याला येड्याला रामराम म्हणून काय करायचं? आपण काय दरिद्री आहे का? आता तुम्ही एवढे माझ्या पुढे रंगले. आता एखादा आमदार खासदार आला चालेल त्याच्या मागे. इंदुरीकर गेला उडत. तुम्हाला काय? त्याला विचारलं इंदुरीकर गेले त्याचं काय म्हणजे बसा बोकांडी आमचं काय? अहो लाचार झालेल्या समाजाला कुठं धर्म कळतो का? आणि तुम्ही आम्हाला बाजीप्रभूचा इतिहास सांगा त्या का? हे केस कमी आहेत. एवढी गावं पाहिलीत म्या. केस कमी आहेत. माहित की कीर्तन कोणी केलं नाही. एका जन्मात 10 जन्मात होणार नाही. कोणाला एका जन्मात काढून टाकली. नुसती आपलंच नाही बाहेरचे नेहमी राजे धुतले म्या. हे केस कमी आहेत. फक्त एक शिकायचं मला आपलं रक्त कोणतं हे विसरायचं नाही. येड्यांना रामराम घालून आपल्याला काय करायचं? आमच्याकडे कीर्तन अशीच झाली जातात. ज्याच्या घरी जेवला त्याच्यावर 15 मिनिटं बोलायचं. ज्यानं तारीख घेतली त्याच्यावर 15 मिनिटं बोलायचं. अर्धा तास. आणि अर्धा तास ज्याचं पाकिट गुतलं त्याची पुरी लाल करायची. आपली पिवळी झाली तरी चालत पण त्याची पुरी किती गेला? 1 तास. 15 मिनिटं आई, 15 मिनिटं बाप, 15 मिनिटं स्वतःची लाल करायची. संपलं कीर्तन. आणि ऐकायला या येड्याचा बाजार सगळा. यालाही तज्ञ. याने लगेच म्हणायचं भया काय आईची माहिती सांगितली बाई बाबानं. माया तर खळखळा डोळ्यात पाणी आलं बाई. खरंच बाई बाबा असा होता असा. माया पप्प्याच्या बापानं मला 3 वेळा उचलून आपटलं पण मी रडले नाही. एकदा तर बागातच आपटलं तरी रडले नाही. पण पप्प्याच्या बाई पण कीर्तनात ढसा रडली बाई. आणि खरं सांगते बाई तुला जे माया घरात गडात
तेच बाबानं तुझ्या डोक्यात फरक झाला बाई. बाबानं दुसरीची आई सांगितली, त्याची आई नाही सांगितली. त्याची आई त्यानं 3 वेळा लाईट बंद करून हाणली. तुला काय माहिती? काही नाही. मोबाईल बंद करे. चला अजून सासरा चालाय बरं का. पार्टी लय तगडी, अख्ख्या पार्टीवर कीर्तन होईल. नवरा गेलं बॉम्ब फिट असं ऐकलं पाहिजे. सासू करेक्ट आणि सासरा दंब. आणि आज सगळ्या लोकांना काय झालंय, मी नसलो तर कीर्तन कोण वाजवीन? बाबा डबा वाजवीन. मी नसलो तर चाल कोण म्हणाल? या म्हणत्या नवऱ्याला, माझ्यामुळे तुमचा संसार झाला, मी म्हणून राहिले, दुसरी राहिली नसती, त्यानं तिसरी केली असती. त्या वाचून माझा पाय लागला. तुझा पायच तसा आहे. तुझा पाय तुझ्या बापाच्या घरून येताना 1.5 एकर जमीन इकून आलाय, तो इकडं काय पराक्रम. मिळाला तो बाप बँकेचे हक्ते बरोबर. मी आणि हा मी नावाचा दंब आहे. आणि आज सगळ्या लोकांना काय झालाय दंब. आता एखाद्याला म्हणलं टाळ नीट वाजव, हा पहा टाळ, तुम्ही सप्तक्याला उडत टाळ. पुन्हा देवळं कधी दिसलं तर माझ्या बापा सुद्धा नाही. दिंडी निघाली 4 दिवस झाले त्र्यंबकेश्वरला वरून. बिचाऱ्या वाजवणाऱ्यांची खावट गेली, गाणाऱ्यांची घसे गेली, चालणाऱ्यांचे गुडघे गेले. त्यांचा कोणी विचार करीत नाही. दिंडी गावात आली आणि थोडा मोठा माणूस आला ना, मोठा काही टाळकरी पागल, याने लगेच त्याला टाळ द्यायचा. टाळ द्या, त्याला कळतो टाळ. ते टाळ धरीत आहे कसं माहिती का? मग अशी सवय काय. पडिले वळ ना इंद्रिय कळा. असं टाळवाजी ते असं. लगेच कॅमेरावाली स्माइल स्माइल, लगेच क्लिप. ते भजनात रंगले, आमचे मुळ्यात उठले ते रंगले. आपल्या लोकांना काय मोठी माणसं मोकांडी घ्यायची सवय लागली महाराज. त्याची लेवलच नाहीये ती. आता हे बिगर माळकरी जे माणसं आहेत ना महाराज, हे किती जरी धार्मिक झाले ना, यांच्यावर विश्वास ठेवणार. हे मोसमला काम दाखवणार. हे सप्त्यात लढू द्या, पंक्तीत वाढू द्या. मी म्हणतो यांनी देवळाला देणगी देऊ द्या, मी म्हणतो देवावर झोपू द्या. ते रसा पाहिलं असं तरी करणार. हो, गावातल्या खंडोबाची मूर्ती चोरीला गेली आणि गावात यात्रा. दुसऱ्या दिवशी खंडोबा गेला चोरीला. आता गावात मीटिंग बसली, खंडोबा कुठे? आता गावात अनेक रंगाच्या क्वालिट्या. एक म्हणला कुत्राच खंडोबाचं रूप आहे, त्यालाच बसवा पालखीत. कुत्री नेलं ब्युटी पार्लरला. ब्युटी पार्लरला गेल्यावर 3 गोष्टी करावं लागतात पोरीनो. पहिलं फिशिंग करावं लागतं, नंतर मिक्सिंग करावं लागतं आणि नंतर सिरेमिक्स करावं लागतं. अशा 3 पायऱ्या आहेत त्याच्या. फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डांबर होत नाही. मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे. सिरेमिक्स म्हणजे इथल्या पट्टीत चमकी भरणे, केसाला असा फुगा देऊन बट गालावर घेणे. आणि मिरवणूक निघली, डीजे लागला. कुत्रे निवांत होत बसेल, त्यांनी काय केलं नाही. निम्या रस्त्यात मिरवणूक गेली आणि कुत्र्यानं खाली डोकून पाहिलं. रथातून 2-4 भाऊबंद दिसले आणि नेमका श्रावण संपत आलता. दिले कुत्र्याने उडी टाकून. पाहत काय नाही, हे मी बोलत नाही, गाथा बोलतोय. प्रत्येक वाक्याला पुरावा आहे. हे श्वान सिबकी बैसविले त्याचे भुंकणे राहिलं. काय महाराजांची भाषा आहे. कुत्रा रथात बसवा, तो त्याचा स्वभाव सोडू शकत नाही. नाही नाही अभंग सांगू एखादा. मुक्त फळहार खराशी घातला, कस्तुरी शुक्राला चोजविली. वेद परायण बधिरा सांगे ज्ञान तयाची, ते खून काय झाले. डुकराला हमाम लावा आणि गटरीत जाऊ नका म्हणा. गाढवाला लक्ष लावा
आणि उकड्या जाऊ नका म्हणा, महाराजांची भाषा आहे. आणि कावळ्याला म्हणा तुला गुलाबजांबू देतो, तू आज काहीच खाऊ नको दुसरं. हो हा दंभ आहे आणि दंभ हा सासरा आहे. आणि आज सगळ्यांना दंभ झालाय. तुम्ही अभ्यास करा जरा बारीक, राग येईल तुम्हाला. या 3 वर्षात तुम्ही आत्ता गावांमध्ये अभ्यास करा. मला 40% शाळेतली पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झालेत. कोणी बोलत नाही. आम्ही बोलतो तर रोज 200 घोडे खातो. आम्ही बोलतो तर आमची क्लिप, आम्ही बोलतो तर आमची बातमी, आम्ही बोलतो तर आमच्या गुन्हा. आज ही स्थिती आहे का नाही मला सांगा. 40% शाळेतले पोरं मोबाईल मधली रमी खेळून भिकारी झाले. कोण बोलल? कोण बोलल? कोण? आत्ता कीर्तनात तुम्हाला माणसं दाखवतो. इथं 25 शेअर मार्केटमध्ये भिकारी झालेली. तुमच्या बापानं पाहिलं होतं 2 रुपयाला 36 रुपये. जमिनी जातीन जमिनी. टाळकरी सुद्धा ध्यानात ठेवा. 4 महाराज आहेत त्याच्यात. आत्ता डोके वापरा जरा. एका महाराज 9 कोटी भागवतकार येतो. 4ही महाराज काय म्हणतात त्याला, ते बाहेर गेलो काय म्हणतात रेंजच्या, हा आउट ऑफ कव्हरेज एरिया. काय देवाने तुम्हाला कमी केलं रे? 2 तास टाळ घेतलं तर तुम्हाला लोक पाहिजे ते खायला देतात. का वाईट वागायचं? का काय ठेप आहे तुमचे? अरे आता तुम्ही महाराज लोक गायकवादकांच्या मजा आहे. आम्ही महाराज झालो. महाराज त्या काळात प्रवचनही त्या बाबाचंच राहायचं, कीर्तनही त्याच बाबाचं राहायचं आणि हरिपाठही त्यानंच करायचा. तेव्हा 51 रुपये देत होते लोक. तेव्हा आम्ही खुश होतो. आता 51 2 0 तरी वाय वाय. विनोद नाही यांना काय. आणि काय वाईट वागायचं? आज हसायच्या गोष्टी राहिल्या तर तुम्ही आत्ता माझ्या पुढे पोरं उभे करा. 100 पोरांमध्ये 93 पोरं दारू पितात. दारू न पिणं हा कमीपणा झालाय. जी माणसं दारू पित नाही त्यांना लोक म्हणतात त्यांना जीवनातला आनंद लुटता आला नाही. 2 मिनिटं घेतो तुमचे खेळ समजू नका तुम्ही. अख्खा जून महिना अपघातात गेलाय. अख्खा जून महिना गाड्यांनी माणसं उडवण्यात गेला. मीडिया गाजली, पेपर गाजले, भाषणं गाजली, अधिवेशन गाजलं. आता पण कुणाची टाप नाही झाली म्हणायची का दारूबंदी झाली पाहिजे म्हणून. बोलला कोणी? बोलाल काला बोलाल? कोण कोण बोलाल? आज गरीबाचे संसार उद्ध्वस्त झाले. तुमचं काय गेलंय? हसायच्या गोष्टी राहिल्या नाही. या 4 वर्षामध्ये 10व्याला जायची लाज वाटते. लाज लाज वाटते. 10व्याला जायची लाज. बाप जिवंत आहे, मुलगा गेलाय, कोणता न्याय? आई जिवंत आहे, मुलगा गेलाय, कोणता न्याय? कोणता? ए बरे कोणता न्याय? आज अक्षरशः तुम्हाला सांगतो 12वी व्हायचं 4 जण गाडीवर बसत आहेत. 4 मोटरसायकलवर. मागच्या तांगड्या फाकेल. सटकला, दोन्ही बॉल गेले, चालला. आणि त्याच्या 10व्याला आमचं प्रवचन ठेवलं. काय वांग सांगू का 10व्यात? हा विनोद वाटला तुम्हाला? आज अक्षरशः तुम्हाला सांगतो तळतळी ती मला ए बरे तुला अक्कल आहे का? नीट बस. काय भावनिक मुद्द्याला विक्षेप चालत नाही. महाराज तळतळी ती मला. आई म्हणते तुझा बाबा मिळाला नाही, तुझा बाबा देवा घरी गेलाय. तुझा बाबा ते पोरग पाठ करत सगळ्यांना सांगतं माझा बाबा देवा घरी गेलाय. शाळेतली पोरं त्याला म्हणतात तू काल शाळेत का आला नाही? माझा बाबा देवा घरी गेला ना म्हणून मी आलो नाही. मग आज तू खेळत का नाही? आज तू खेळत का नाही? आज माझ्या घरात स्वयंपाक झाला नाही म्हणून मी खेळत नाही. ती शाळेतली पोरं म्हणतात तुझा बाबा देवा घरी नाही गेला, तुझा बाबा मेलाय. मेलाय रे, तुझा बाबा मेलाय, तुला परत बाबा नाहीये. ते पोरगे शाळेतून घरी येतात, आईला सांगताय मेलाय माझा बाप, मेलाय. धाडकन आईला चक्कर येते. या 3 वर्षात 3रीची पोरं बापाच्या 10व्याला आहेत. या 3 वर्षात स्तनातलं दूध पिणारं पोरग बापाच्या 10व्याला आहे. आणि ह्या 3 वर्षात पोटातली पोरं बापाच्या 10व्याला आहे. कसायाला गाय देणं आणि दारुड्याला मुलगी देणं सारखंच आहे. आणि जर कीर्तनात बसलेल्या कुणाला वाटलं महाराज दारुड्याला लईच वाईट बोललाय, त्याला परत निळवंडीला बोलायचं नाही. त्याला म्हणा बघतो तुझी बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. भांडे विकून दारू पिणारी लोक आहेत. भांडे विकून लुगडे विकलेत नालायकांनी. लुगडे. बोला तुमचं काय मत आहे? तुम्ही काहीच बोला.
भांडे ठुले नाही नालायकाने या घरात भांडे. एवढी वाईट ती, एवढी वाईट. अरे नववीला मुलगी आहे. आणि एक विशेष महाराज, यांची पोरं हुशार हो. पोरांची खाय प्यायची हाले, पण शाळेत पोरं बोर्डात येणारे, 10वीला येणारे, स्कॉलरशिप देणारे ब्रिलियंट पोरं. बिचारे ना वही पुरी नाही, पेन चांगला नाही, पण मार्क सगळे. ज्यांची शाळा विकत घेण्याची ताकद आहे त्यांची पोरं सुटू शकत नाही. म्हणून तर मागच्या आठवड्यापासून नवीन आयटम राबवलाय, पेपरच फोडून टाकायचा. काय कालचा तमाशा, कालचा कोण बोलत कालच काल मतदान झालं. आता ते लोकांनाही पोरांना नागरिक शास्त्र शिकवणार. ते पोरांना म्हणणार लोकशाहीचे मूल्य विद्यार्थ्याच्या मनात रुजली पाहिजेत. कोण बोलल कोण? जो बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार सुद्धा नाही, अशी अवस्था आहे आज. आम्ही बोलतो तर रात्रंदिवस घोडे खातोय. तर हे चित्र आहे का नाही मला सांगा. 9वीला मुलगी आहे, सोमवारी मंगळवारी पेपर आहे, सोमवारी फी भरायची आहे. आईनं 40 रुपये डब्यात ठेवले. डब्यात ठेवलेले 40 रुपये आईनं सांगितलं सोमवारी पोरगी घेऊन गेली म्हणजे मंगळवारी तिची परीक्षा. दारुड्या औलादीनं त्या 40 रुपयाची क्वार्टर प्याला. ती पोरगी सोमवारी शाळेत गेली. 39 पोरं वर्गात होते, एकट्या मुलीची फी राहिली होती. ती पोरगी उभी राहिली. 40 पोरं हसले, 39 पोरं हसले. 9वीला आहे ती मुलगी. अपमान झाला तिला. ती दप्तर घेऊन घरी आली. आई पुढे दप्तर टाकलं. आई मला शिकायचं नाही, आई माझे 40 रुपये फी राहिली. तर मला सगळी पोरं हसली. त्या आईनं हात भांडे घासत होती. त्या आईनं तो हात धुतला आणि तशीच आई शाळेत गेली. शिक्षकाच्या पाया पडली. तो शिक्षक तिच्या मुलासारखा आहे, तरी तिला पाया पडायची वेळ आली. ती पोरं आई म्हणली, गुरुजी पोरगी नापास झाली ना, मग मला बोला. माझी पोरगी कधी नापास होणार नाही. माझी पोरगी पहिली किंवा दुसरी किंवा लईत लई तिसरी येणार आहे. तुम्ही फक्त 2 दिवस थांबा, मी दुसऱ्याचे भांडे घासील पण मुलाची फी भरील. 5वीची मुलगी शाळेतून आली. 3रीचं पोरग शाळेतून आलं. आणि शाळेतून आलेले पोरं आईला म्हणतात, आई मला भूक लागली का, भूक लागली का आई, मला भूक लागली. आईनं टोपलं खाली घेतलं आणि टोपल्यातली भाकर सोडली. टोपल्यात एकच भाकर होती, खाणारी 2 जण होती. आईनं ती भाकर बारीक चुरली आणि त्या पोरांना कालवण ओतून दिलं. ती 5वीची पोरगी आईला काय म्हणते, ती 5वीची पोरगी आईला म्हणते, आई जेव, आई 2-3 घास, आई जेव ग, 2-3 घास जेव. कारण आईला पोरीला माहित होतं माझी आई जेवली नाही आणि आईला जेवायचंच होतं, पण भाकरच फक्त एक होती. ती मी खाली तर माझी मुलं उपाशी झोपतील. ती आई म्हणली मी संध्याकाळी जेवेल. ती 5वीची पोरगी आईला म्हणली, आई माझा बाप जर दारू पिऊन आला तर मारील तुला, आई मारील, तू जेव आई. माझा बाप तुला रोज मारतो आई, रोज मारतो. बापाची शिवी ऐकू आली तर 3रीच्या पोरानं बहिणीच्या कुशीत मुलगा गुतवलं. बहीण भाऊ 2 जण खाटाखाली लपले. बापाच्या 2-4 शिव्या ऐकल्या, पोरग बहिणीच्या कुशीत घुसून झोपी गेलं. पण 5वीची पोरगी तोंडावरची गोदडी काढते आणि माझा बाप माझ्या आईला कसं मारतो हे 5वीची आई पोरगी पाहते. आणि ही दारुडी औलाद चपला फेकू फेकू बायकोला मारते, केस वडू वडू बायकोला मारते. उजेडत होते पुण्य अंधारात पाप, ज्याचे त्याचे हाती आहे कर्तव्याचे माळ. ओ दुष्ट दुर्जनांची कैसी घडे लोकसेवा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा. भक्ती तात देवा, भक्ती तात देवा. उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार देवा, उघडदार
पिते दूध डोळे मिटुने सात मांजराचे मनी चोरट्याचा गारे भीती पागयाची सरावया तानाये कंपका सुटा सरावल्या तानाये कंपका सुटा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा उघडदार देवा घटाची वाजव रे घटा घटाची रूप आगळे प्रत्येकाचे दैव वेगळे तुझ्या विना ते कोणा नकळे मुखी कुणाच्या पडते लोणी कुणा मुरे अंधा बुद्धी तुम्ही काळजी नाही करायची काही सासू आहे सासू आहे गेलं बोंबल काय वासना नंद आपलं सासरा आहे दंब किती झाले 3 महिला म्हणलं 4था शब्द नवऱ्याच्या बहिणीस टिंबटिंब नवऱ्याच्या बहिणीस टिंबटिंब म्हणतात ननद आता हिला नंद आहे 4 खाजवा डोकं तुम्ही आता पार्टीला तगडी आहे गेलं बॉम्बाला सगळं नवरा काम पाठच करून टाका नवरा काम सासू वासना सासरा दंभ नंदा किती आहेत 4 4च्या 4 नंदा ऐका पहिली नंद आशा आणि आज सगळ्या लोकांना काय पाहुणे येतील हा म्हणतील भाव वाढल 152 सभा ऐकल्या लोकांनी 152 सभेमध्ये शेतकरी शब्द ऐकू आला नाही दूध शब्द ऐकू आला नाही कांदा शब्द ऐकू आला नाही नोकरी शब्द ऐकू आला नाही महागाई शब्द ऐकू आला नाही आणि भ्रष्टाचार तर कधी बोलायचंच नाही फक्त पोरं खालच्या लोकांच्या लावून दिल्या सीझन काढून घेतला विषय मिटला आणि आजची तारीख सांगतो तुम्हाला 27 तारखेला 2,500 रुपये क्विंटल गहू आहे आज 2,500 रुपये क्विंटल गहू आहे आणि 9,000 रुपये टन गव्हाचं भूस आहे गौंडा 9,000 रुपये टन आहे मग आता पुढच्या वर्षी गहू पेरायचा का भूस पेरायचं हा प्रश्न बरोबर तुम्ही बदिरे तुम्हाला काय 3 वाजेपर्यंत तुम्ही 100 रुपयासाठी घरात थांबता 100 रुपये आल्यावर बाहेर निघता 27 रुपये लिटर दूध आहे 30 रुपये किलो कांडी आहे कारगिलची गोंद 50 किलोची 1450 ला आहे आणि पिशवीतलं दूध 70 रुपये आहे मी याच्यातलं प्युअर दूध कोणतं 2 वर्ष झाले मजुराची बाई हंड्यातलं पाणी पित नाही हंडा मेला माठाचा दावा झाला जार लागतो तिला जार आता ते दिवाळीपर्यंत जार आहे फक्त दिवाळी नंतर जार सुद्धा द्यायचा नाही डायरेक्ट गॅस पिटून भज्याचा घाणा काढून द्यायचा बांधावरच बाई 2-4 गरम भजे खाय पण तेवढा कोपरा काढ आपली बायको पीठ खालवायला आपण झारे आपटाया असंच मजुराला जाणाऱ्यांनी चांगल्या बागायतदारांना याजानं पैसे दिलेत हे गावात तुम्हाला जी श्रीमंत माणसं दिसतात ना यांचे कर्ज तुम्हाला माहित नाही म्हणून हे श्रीमंत आहेत
यांच्या जर सगळ्या बँकेच्या नोटिसा वाचल्या तर बँकेचा शिपाई यांच्यापेक्षा श्रीमंत आहे. यांचा ट्रॅक्टर बँकेने नेला तर हे म्हणत्या पाहुण्याचं नांगरा गेला. आता पाहुणा भाड्याच्या घरात राहतो त्याचं का बाथरूम नांगरितो का चालाय. दाबून मारला समाज लोकांनी, दाबून. MSc PhD माणसं 7,000 रुपये महिन्यानं प्राध्यापक आहेत. कोण बोलन कोण? ज्याच्याकडे 3 गोष्टी आहे तो माणूस काही करू शकतो.